एरंडोली ग्रामपंचायतीतील तत्कालीन ग्रामसेवक दस्तगीर मुलानी यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असूनही त्यांच्यावर अद्याप कोणतीही ठोस प्रशासकीय कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष पोपट प्रल्हाद माने यांनी केला आहे। पंचायत समिती मिरजचे गटविकास अधिकारी यांच्याकडे त्यांनी लेखी तक्रार दाखल करून संबंधित ग्रामसेवकावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। माने यांनी केलेल्या आरोपानुसार जन्म मृत्यू नोंदींसह अन्य प्रशासकीय बाबींमध्ये तत्कालीन ग्रामसेवक दस्तगीर मुलानी यांची जबाबदारी आणि त्रुटी स्पष्टपणे समोर आल्या असतानाही त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी प्रशासकीय स्तरावर जाणीवपूर्वक चालढकल केली जात आहे। त्यामुळे दोषी अधिकाऱ्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। याशिवाय एरंडोली ग्रामपंचायतीकडील दिव्यांग कल्याणासाठी राखीव असलेला 5% निधी खर्च करण्यात आलेला नसतानाही संबंधित जबाबदार अधिकाऱ्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। या प्रकरणातही दोष निश्चित होऊनही प्रशासनाकडून मौन बाळगण्यात येत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत असे माने यांनी म्हटले आहे। दोषी आढळूनही त्याला पाठीशी घालण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू असल्याची चर्चा या निमित्ताने रंगू लागली आहे। त्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून नियम सर्वांसाठी समान आहेत की काहींसाठी वेगळे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। दरम्यान एरंडोली ग्रामपंचायतीतील ग्रामसेवकांचा कार्यकाळ यापूर्वीही विविध कारणांनी वादग्रस्त ठरला होता। या नव्या आरोपांमुळे पुन्हा एकदा या प्रकरणाची चर्चा सुरू झाली असून संबंधितांवर निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। मात्र या सर्व आरोपांबाबत तत्कालीन ग्रामसेवक दस्तगीर मुलानी यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। ग्रामविकास अधिकारी मुलानी साहेब यांच्यावर कारवाई होण्यासाठी मी 1 जानेवारीला पत्र देऊन देखील त्याच्यावर गट विकास अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळं तिने परत 2 मार्चला मी आत्मदहनाचा इशारा दिला होता। तरी मला पत्नीने सांगितले 15 दिवसात आम्ही कारवाई करतो असं लेखी पत्र दिलं तिने। त्या पत्रावर परत मी त्यांना म्हणतो तुम्ही ग्रामसेवकांना पाठीशी घालतात, नाही आम्ही पाठीशी घालत नाही, कारवाई करतो। त्याच्यानंतर अहवाल तयार होऊन जवळजवळ 1.5 महिना तयार झाला, 1.5 महिना झाला तरी पण त्या अधिकाऱ्याला कारवाई करत नाहीत। त्या अधिकारी राहिले फक्त 4 महिने। 4 महिन्यात तो रिटायर झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई करणार आहे काय? दिव्यांगाचं 5% निधी नाही, परत 10% 15% खर्च नाही, परत जन्म मृत्यूच्या खोट्या नोंदी त्यानं अधिकाऱ्यांनी घेतल्यात। कुठल्या 5 साहेबांचं त्यांचं शिफारस नाही किंवा तहसीलदारचं नाही किंवा कोर्टाचं नाही, अशा अधिकाऱ्यांना त्याचं गट विकास अधिकारी पाठीशी घालत असेल तर काय जनतेनं काय करायचं? त्यामुळे मी बीडीओच्या केबिनपासून बसलो, इथून मी उठणार नाही जेव्हा मला त्या हवालाची पद मागितली, हवालाची पद सकट द्यायला तयार नाहीत। कारण विधानसभेमध्ये बच्चूभाऊंना अहवालाची पद देणार होतो मी। मिरज तालुक्यात मिरज पंचायत समितीचा कारभार किती स्वच्छ किती भोग हे दाखवणार होतं। कारवाई होते ह्या आदेशाने तिने कोणतीही कारवाई करायला तयार नाही त्या अधिकाऱ्यावर।